रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी तुषार पवार, मुक्काम पोस्ट बिचुकले, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. शेतकरी मित्रांनो, आपण अशा ऊसाचे रिझल्ट बघण्यासाठी आलेलो आहे की पूर्णपणे रामा ॲग्रोटेकचे पूर्ण उत्पादन त्यांनी वापरले या शेतकऱ्यांनी. त्या ऊसाला काय अडचणी होत्या, काय प्रॉब्लेम होता, ती शेतकऱ्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम त्यांची ओळख करून घेऊया आपण. नमस्कार, विक्रम रवींद्र पवार, मुक्काम पोस्ट बिचुकले, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. सर, तुमची ऊसाची लागण तारीख किती आहे? लागण डिसेंबर 15 डिसेंबर 2025 रोपं लावली होती आम्ही. त्यात गोट कांदा होता. गोट कांदा निघाल्यावर ऊसच नव्हता, एक शिवरी ऊस होता. एक शिवडी म्हणजे ऊसच दिसत नव्हता. ऊस एक शिवडी दिसत होता. तर त्यानंतर आपण काय केलं त्याला? ऊस शिवडी एक दिसत होता, तर तुम्हाला माझा परिचय कोणातर्फे झाला? तुषार पवार मित्र आहेत. हा. त्या मित्रांनी मला सजेस्ट केलं. त्यानंतर आपण तुम्हाला डोस दिला. तर तुम्हाला पाण्याची परिस्थिती भरपूर होती. तुम्ही तर म्हणला माझ्या शेतीला पाणी नाही, मी औषधं सोडू शकत नाही. तर मी औषधं तुम्हाला सोडायला सांगितली. तर त्याचे तुम्हाला फायदे झाले का? फायदे झाले की पाणी आम्हाला कमी होतं. किती कमी होतं पाणी? एक तासभर चालायची मोटर. किती दिवसात न सोडायचा तुम्ही ते? 15 दिवसात सोडायचं आम्ही. 15 दिवसात एक तासच फक्त ऊसाला पाणी देत हो. होता. तरी मी तुम्हाला गॅरंटीनं औषधं सोडायला लागली. तुमचा ऊस जळला का तरला? नाही, ऊस तळा चांगला आला. फुटवा बिटवा काढलं त्यानं ऊसाने. आताची कंडिशन आणि पाठीमागची कंडिशन बघून काय वाटतं ऊसाला? ऊस एक नंबर आहे. पहिली कंडिशन म्हणजे ऊस रोटर मारायचा गतीच होता. फुट नव्हती, फुटबीट नव्हती. आतापर्यंत त्यांना आपण 3 डोस दिले. ती त्यांना सर्वप्रथम पहिलं ज्ञानशक्ती, बायोसमृद्धी, रूट मॅजिक असा एक पहिला डोस दिलेला आहे. साधारण तुम्हाला जो ज्ञानशक्ती, रूट मॅजिक वगैरे दिल्यानंतर फुटव्यात किती वाढ झाली, म्हणजे कसे फुटवे झाले? फुटबीट 4 पट वाढ झाली. 4 फूट. हो, 4 पट वाढ झाली. आणि काळोखी बिळोखी एकदम, पानाची रुंदी पानाची रुंदी, कडक पान आणि ते आपले फुटवे एकसारखे निघाले परत का कसे निघाले? एकसारखे निघाले, एकसारखे. आणि फुटवे निघाल्यानंतर ज्यावेळेस आपण ऊस स्पेशल सोडलं, तर त्याचे रिझल्ट कसे काय बसले तुम्हाला स्पेशलचे? चांगले रिझल्ट भेटले. कांडी मिंडी लांबीला फुगली. आपण पहिल्या डोस नंतर दुसऱ्या डोसला आपण ऊस स्पेशल दिलं होतं. ऊस स्पेशल, मायक्रोन्यूट्रॉन आणि रूट मॅजिक असा डोस एक दिला होता. तो डोस वाढल्यानंतर आपण चिकट टेप लावली होती ऊसाला पूर्ण. तर त्यानंतर त्याचा रेटच कसा आहे ते आपण शेतकरी मित्रांनाच विचारूया. 15 दिवस झालेत आता ऊसाला आपण सोडून. चिकटपट एकदम रुंद झाली या, कांडी वाढली या. दाखवता का आम्हाला थोडं? हा, चला दाखवतो. तरी शेतकरी मित्रांनो, आपण ऊस स्पेशल सोडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना सांगतो की चिकट टेप लावा. पण काय झालं, या शेतकरी मित्रांनी चिकट टेप कसा लावायचा तेच माहित नव्हतं. त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं की शेतात 8 दिवसापूर्वी आलो. तर 8 दिवसापूर्वी आल्यानंतर त्यांना चिकट टेप कसा लावतात ते दाखवलं आणि 4-5 ठिकाणी चिकट टेप लावून दिलं. तर त्या 20/7/26 रोजी येऊन आम्ही चिकट टेप मध्ये दाखवला. तर तुम्हाला प्रत्यक्षात आम्ही त्या शेतकरी मित्रांना मोबाईल मध्ये त्यांचाच फोटो काढायला लावला. तर तो फोटो असा होता की त्यांनी स्वतः फोटो काढला आणि 4 शेतकरी मित्रांना बोलवून ते आम्ही समोरासमोर ते कसे आहेत त्याचे रिझल्ट दिले त्यांना. किती तारखेला फोटो काढलाय? 20 तारीख. 20. बघू शकता तुम्ही 20 जून 2026 रोजी हा फोटो काढलेला आहे. आणि ह्याच्या अगोदर त्यांनी 10 ते 15 दिवस अगोदर सोडलं होतं. तर कांड्याची संख्या त्यांना 5 ते 6 दिवसात त्यांना एक कांड वाढलेलं कसं ते समोरासमोर शेतकऱ्यांनी बघितलं. ही एक आहे आणि वरती एक कांड वाढले. आठवड्यात 2 कांडे वाढलेले आहेत. आणि शेतकऱ्यांच्या समोर बाकीचे शेतकरी मित्र बी आहेत की बाबा खरोखर 2 कांडे वाढले, त्यांनी प्रत्यक्षात सांगू शकतात. त्यात काय लबाडी नाहीये. तर शिंदे साहेब वगैरे साहेब, तुम्ही सांगा की खरंच वाढल्यात का? पुढे या जरा. नाव सांगा. नमस्कार, मी प्रशांत साळुंखे,
विक्रम पवार यांच्या शेजारी माझं शेत आहे. तर हे साहेब आल्यापासून आम्ही बघतोय यांचे म्हणजे जे 3 प्रोसेस झाल्या राम ॲग्रोटेकच्या 3 प्रोसेस झाल्या शेतकऱ्यांना. मी त्यांना बायोसृष्टी बायोसमृद्धी बी दिलं होतं प्रत्येक महिन्यात आहे का नाही, त्या हिशोबाप्रमाणे त्यांनी 21 दिवसाच्या फरकानं त्यांनी 3 डोस मी दिले होते त्यांना. कारण की परिस्थिती इथं पाण्याची गांभीर्य होतं, पण पाऊस चालू झाल्यापासून त्यांना ऊसात भरपूर ग्रोथ बी झालेला आहे. तुमच्या समोरच पाऊस आहे. पहिला काय होता आणि तुमच्या समोर आता ट्रीटमेंट पहिला म्हणजे पाण्याची म्हणजे कमतरता खूप होती मुळात. 15 दिवसातून 20 दिवसातून त्याला 1 तास 2 तास पाणी भेटायचं. आणि प्रॉपर हे गोड कांद्याचं पीक होतं पहिल्या ह्याच्यामध्ये. तरी सुद्धा एवढी पिकांनी ग्रोथ घेतली आहे. रिझल्ट फार छान आहे त्याचे. मग बघूया आता आम्ही पण त्याचा वापर करू. दुसरे पण मित्र आहेत, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही मित्र आहेत सगळे, येतात शेतावर. नमस्कार, मी सुशील रामचंद्र शिंदे, राहणार बिचुकले. माझे मित्र विक्रम पवार आहेत. त्या ऊसामध्ये आंतरपीक म्हणून गोट घेतलेलं, गोटाच्या मध्ये हा ऊस लावलेला. 8 फुटाची सरी होती आणि 8 फुटाची सरी असल्यानंतर हा एक शिवरीच ऊस होता. मी ह्याला ऊस आल्यानंतर मी असं सजेशन केलं की हा ऊस काढून टाक, ऊस काय हा बरोबर याचा नाही. पण ह्यांनी परत ते तुषार पवारांच्यावर काय संपर्क साधून कोणती औषधं सोडली आणि ती पाठीमागं 20 तारखेला आल्यानंतर अशी वाड्यावरती म्हणजे अशी हित अशी चिकटटेप लावलेली. ही 20 तारखेला अशी हित चिकटटेप होती. तर 6 दिवसामध्ये अशी 2 कांडे वाढले. कमी खर्चामध्ये अगदीच चांगलं उत्पन्न. प्रत्येक शेतकऱ्यांनी त्याचं हे उत्पन्न वापरावं आणि प्रॉडक्ट वापरावेत आणि उत्पन्न वाढवावं असं मला वाटतं. टेप लावलाय सर, दाखवतो. आम्ही 4 ठिकाणी लावला. इकडे पण आहे, इथं एक आहे, इथं बी 2 ठिकाणी. दाखव किती वाढ काढून दाखव. त्याच दिवशी केलेलं. इकडे पण आहे, इकडे पण आहे. एका वेळेसच केले. 4-5 ठिकाणी बी केले. इथं 2 ठिकाणी. बघा, इथं बी चांगला रिझल्ट अतिशय दिसतोय. वाढ कांड तयार झाले त्यात पण. तिथं कांड तयार झाले आणि इथं जाडी बी बघू शकता तुम्ही. तिथं पण झाले. इथं बी बघा चांगला रिझल्ट आहे. काय वाटतं म्हणजे शेतकऱ्यांना असं दाखवलं तर विश्वास बसेल का सर? काय सांगता विश्वासाबद्दल? नाही, तुमचा विश्वास काय म्हणतात? रामायगडचं प्रोडक्शन चांगलं होते त्याबद्दल काय मत नाही. म्हणजे हे जे आता बघितलं, हे जर आता आपण शेतकऱ्याला सांगितलं की बाबा 8 किंवा 10 दिवसात किंवा 15 दिवसात 2 कांड्या वाढतात, त्याबद्दल काय सांगतात? संभव आहे. तुमच्या ह्या ट्रीटमेंटना संभव आहे. जरी महिन्यात जर 3 कांड्या 4 कांड्या वाढल्या तरी भरपूर आहे. तरी शेतकरी मित्रांनो, आपण ह्या अशा प्रकारे ह्या ऊसावरती बिचुकले गावामध्ये हा एक प्लॉट आहे. परत ह्या साहेबांचा, लोहर साहेबांचा बी एक प्लॉट आहे, त्याला बी आपण तसा ऊस स्पेशल वगैरे दिलेले. असे 2 प्लॉट चांगले आहेत बिचुकले गावामध्ये. आणि असा पट्टा पद्धतीनं हा बिचुकले गावात त्यांचा पहिलाच प्रयोग आहे. 8x1.5 लागणे. तर म्हणजे ऊसात काय बदल वाटतो सालाबाद प्रमाणे आणि याप्रमाणे? आता सालाबाद प्रमाणे लय फरक आहे. दरवर्षी आम्ही ऊस लावतो, त्यातून यात लय फरक आहे. पानाची रुंदी वगैरे कशी दाखवत? पानाची रुंदी, काळोखी, ते अशी बघा तुम्ही. साहेब दाखवा तुमच्या हातानं. 4 बोटाची रुंदी. हे बघा, 4 बोटा एवढी रुंदी. काळोखी चांगली. ही मधला काना शिरपण चांगली चांगली. जाडी बघितली तर जाडी पण चांगली. जाडी पण चांगली. कांड्या लांब पडते. कांड्या लांब कांडी बी चांगल्या प्रकारे लांब पडत आहे. आणि महत्वाचं म्हणजे यावेळेस हवा कळती राहते. तुम्हाला गोटाचं बी उत्पादन निघालं आणि ऊसाचा बी चांगला फायदा झाला. हो. तर तुम्ही तर म्हणला होता रोटरून टाकायचे, पण हो. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही 100% समाधानी आहात का आमच्या नाही, औषध समाधान आहे. वापरल्यावर? रामा ॲग्रो प्रोडक्ट चांगला आहे, समाधान आहे आम्ही. पण बरं का, इतकी खतं वापरून आम्ही बी गेली 15 वर्ष झालं शेती करतोय. बऱ्यापैकी रासायनिक सेंद्रिय खतं बऱ्यापैकी आम्ही वापरली, पण इतका खतरनाक रिझल्ट कुठल्याच प्रॉडक्टचा नाही. 6 दिवसामध्ये 2 कांडी वाढणं ही अशक्य गोष्ट आहे. पण निवळ ती चिकट टेप लावल्यामुळे ती लक्षामध्ये आलं आणि ही कमी खर्चामध्ये चांगलं प्रॉडक्ट आहे. म्हणजे आम्ही 10-15 वर्षाला शेती करतोय, पण इतका असला एवढा रिझल्ट आम्ही कुठल्याच प्रॉडक्टचा बघितला नाही. सेंद्रिय वापरली, रासायनिक वापरली, इतका रिझल्ट कुठल्याच प्रॉडक्टचा नव्हता. साहेब, तुम्ही मला म्हणला होता की खरंच असा फरक पडेल का? तर तुम्हाला मी प्रत्यक्ष हातात चिकट टेप घेऊन
6 दिवसापूर्वी दाखवलं होतं का नाही? हो दाखवलं. तुम्ही म्हणला होऊ शकत नाही, पण मी हो. दाखवलं का नाही? बरोबर दाखवलं. मग प्रॉडक्ट बद्दल समाधानी आता झालात? समाधानी बाबा प्रॉडक्ट. तुम्हाला बी दिलं होतं तुमच्या ऊसासाठी, तर तुम्ही बी वापरले. तुम्ही मला तिथे गेल्यानंतर सांगितलं की खरंच आहे चांगलं. तरी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या शेतीमध्ये बदल करायचा असला तर रामा ॲग्रोटेकची उत्पादने तुम्ही अवश्य वापरून बघा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.